तुम्हाला माहिती आहे का, हाडांच्या मजबूतीसाठी हिमोग्लोबिन वाढीसाठी नाचणी ही खायला पाहिजे. तर नाचणीचा नरम ढोकळा कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी नाचणी, चणा डाळ, साबुदाणा, मेथीदाणा 2 ते 3 तास स्वच्छ धुवून त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि 4 ते 5 तास भिजत ठेवायचं. 5 तासानंतर छान भिजल्या जातं. आता यामधलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. त्यामध्ये मिरची, लसूण, आलं, साखर, मीठ आणि पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर हे बॅटर 7 ते 8 तास किंवा रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी यामध्ये तेल आणि हिंग मिक्स करायचा. ज्या भांड्यात ढोकळा स्टीम करायचा असेल त्याला तेल लावून पाणी गरम करायला ठेवायचं. आता या बॅटर मध्ये इनो मिक्स करायचा. इनो नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. आता हे बॅटर पॉट मध्ये घालून 15 ते 20 मिनिट स्टीम करून घ्यायचा. ढोकळा स्टीम झाला तो काढून घेऊ. तडक्यासाठी तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता याची खमंग फोडणी घालायची. ढोकळा थंड झाल्यानंतर हव्या असल्या आकारात कट करून त्यावर हिरवी मिरचीचा तडका, कोथिंबीर, किसलेलं खोबरं घालायचं. आपला नरम हेल्दी नाचणीचा ढोकळा तयार. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.